3 आदिवासी मुली ज्या आहे त्या हरवलेल्या आहे, आपण त्यांना किडनॅप म्हणू शकतो। तर न्याय व्यवस्था काहीकांची एक रखेल झाली, ही संसद देखील ही सगळ्यांची हवेली झाली। मी माझ्या समाजाच्या व्यथा मांडू कुणाकडे, कारण की ही न्याय व्यवस्था सुद्धा भ्रष्टतेने रंगीन झाली। वाटू द्या या माझ्या माय मातावर काय बितत असेल, त्या आईच्या त्या मुलीच्या वडिलांवर काय बितत असेल। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, आम्ही अन्याय सहन करणारी औलाद नाही। आम्ही आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषींचे वंशज आहोत। जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर प्रत्येक समाज बांधव वाल्या कोडीचं रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही। जय आदिवासी, जय वाल्मिकी। नमस्कार, आपण पाहत आहोत कायदा रक्षक न्यूज। मी आरिफ शहा। 15 दिवसापासून गिरड तालुका भडगाव गावातील 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत। या तिन्ही मुली बेपत्ता झाल्याच्या 24 तासात भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे, तरी आजपर्यंत काही हरकत घेण्यात आली नाही। त्या अनुषंगाने धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना धाडस संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे आणि 3 दिवसात कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलनाचे इशारा देण्यात आला आहे। धन्यवाद। अनिल मोरे आणि रमजान शेख यांची रिपोर्ट। धन्यवाद। मी ॲडव्होकेट गिरीश कुंदन तायडे, धाडस सामाजिक संघटना याचा जिल्हा अध्यक्ष। आपण इथं बघू शकता की इथं कोडी बांधव हे फक्त कोडी या नावाने सर्व समाजाच्या न्यायासाठी जमा झालेले आहे। सर्व जे आपण बघतो की गिरड या गावी जे भडगाव तालुक्यामध्ये आहे तिथं आपल्या 3 आदिवासी मुली ज्या आहे त्या हरवलेल्या आहे, आपण त्यांना किडनॅप म्हणू शकतो। तर 20/10/2025 रोजी त्या बेपत्ता झाल्या, तेव्हापासून तर आतापर्यंत पोलिसांची जी कारवाई ती शून्य आपल्याला दिसून येते। त्यांनी त्याच्यामध्ये कोणतीही प्रोग्रेस आपल्याला दिसत नव्हती। जेव्हा पालक आमच्या जवळ आले, धाडस संघटनेजवळ, त्यांनी त्यांचा विषय मांडला, तेव्हा आम्ही सर्वांना एकत्र केले। धाडस संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथं जमलेले आहे आणि सर्वांनी जबाब विचारला आहे शासनाला, सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यानंतर अधीक्षक सरांना, की असा अन्याय गरिबांवरती का? जर श्रीमंतांचं थोडंसंही काही नुकसान झालं तर सर्व यंत्रणा काम करते आणि जेव्हा गरिबांचं नुकसान होतं तेव्हा पोलीस पुढे येत नाही। म्हणजे त्या मुली गरीब आहे, आदिवासी आहे, कोळी समाजाचे आहे म्हणून तुम्ही लक्ष देत नाहीये का, असा आमचा प्रश्न आहे। 3 दिवसाच्या आत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आंदोलन करू, आम्ही उपोषणात बसू आणि याला सरकार जबाबदार राहील। त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की सर्व कोळी बांधवांनी जेव्हाही कुठे अन्याय होईल तेव्हा त्यांनी फक्त कोळी म्हणून जमायचं आहे, पक्ष वगैरे सगळं बाजूला ठेवायचं आणि कोळी म्हणून आपण लढायचं। एवढंच सर्वांना आग्रहाची विनंती आहे। धन्यवाद सर। ही न्याय व्यवस्था काहीकांची एक रखेल झाली, ही संसद देखील ही सगळ्यांची हवेली झाली। मी माझ्या समाजाच्या व्यथा मांडू कुणाकडे, कारण की ही न्याय व्यवस्था सुद्धा भ्रष्टतेने रंगीन झाली। अहो, या महाराष्ट्र राज्यामधील छत्रपती शिवरायांचे राज्य आहे आणि या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये माझा आदिवासी कोळी जमातीतील माझ्या बहिणी 17 दिवसापासून बेपत्ता आहेत। मला या महाराष्ट्र राज्यातील गृह विभागाला सांगायचंय की 17 दिवसापासून आपण काय करत आहात। भडगाव तालुक्यातील गिरड या गावामध्ये माझ्या 3 अल्पवयीन बहिणी या बेपत्ता झालेल्या आहेत आणि या अल्पवयीन बहिणींना शोधण्यासाठी यांना वेळ नाही, यांना काही कुठला पुरावा सापडत नाही। म्हणून आज आम्ही धाडस सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब यांना निवेदन दिलं व निवेदन देत असताना त्यांना सांगितलं, येणाऱ्या 3 दिवसामध्ये जर आमच्या आदिवासी कोळी जमातीतील या आमच्या 3 अल्पवयीन बहिणी जर आमच्या स्वाधीन नाही केल्या तर आम्ही आमच्या शरद दादा कोळी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच आमचे धाडस सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गिरीश भाऊ तायडे यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्हा पोलीस शाखा अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जोपर्यंत आमच्या बहिणी आमच्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत कुणी इथून हलणार नाही, हे आम्हाला आपल्या माध्यमातून सांगायचंय। व दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा,
आपले आदिवासी कोळी जमातीतील जे नेते मंडळी आहे त्यांना विनंती करायची आहे की आपण आपल्या राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आता एक व्हा. अरे आता एक व्हा. आपल्या बहिणी बेपत्ता आहेत, माझ्या बहिणी बेपत्ता आहेत. अरे कुठेतरी थोडं तुम्हाला दुःख वाटू द्या. या माझ्या माय मातावर काय बितत असेल, त्या आईच्या त्या मुलीच्या वडिलावर काय बितत असेल. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आम्ही अन्याय सहन करणारी औलाद नाही. आम्ही आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषींचे वंशज आहोत. जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर प्रत्येक समाज बांधव वाल्या कोळीचं रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. जय आदिवासी, जय वाल्मिकी, जय धाडस. जय धाडस.